26 जानेवारी हा दिवस म्हटलं की हं, डोळ्यासमोर काय येतं? ती दिल्लीची परेड, टीव्हीवर लागलेली देशभक्तीची गाणी आणि हो, एक राष्ट्रीय सुट्टी. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे या तारखेत असं काय खास आहे? म्हणजे भारताला स्वातंत्र्य तर 15 ऑगस्टला मिळालं, मग हे दुसरं सेलिब्रेशन कशासाठी? आणि ही 26 जानेवारी हीच तारीख का निवडली? आज आपण आर्किटेक्ट्स ऑफ द रिपब्लिक, आंबेडकर अँड द इंडियन कॉन्स्टिट्यूशन या माहितीच्या आधारे ह्याच प्रश्नांच्या मुळाशी जाणार आहोत. आपला उद्देश फक्त माहिती देणं नाहीये, तर 26 जानेवारी या दिवसामागची गोष्ट, तो विचार आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीची ती अविस्मरणीय प्रक्रिया समजून घेणं. ही गोष्ट सुरू होते एका तारखेपासून, एका वचनापासून. चला तर मग सुरुवात करूया त्याच मूळ प्रश्नापासून. संविधान लागू करण्यासाठी 26 जानेवारी हीच तारीख का निवडली गेली? यामागे नक्कीच काहीतरी खोलवरचा विचार असणार. हो, यामागे केवळ प्रशासकीय सोय नव्हती, यामागे खूप मोठं भावनिक आणि ऐतिहासिक कारण दडलेलं आहे. ही गोष्ट आहे 1929 सालच्या लाहोर अधिवेशनाची. अच्छा. तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्य म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला आणि ह्या ठरावाला प्रत्यक्षात आणण्यासाठी एक दिवस निवडण्यात आला, 26 जानेवारी 1930. त्या दिवशी देशभर पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन साजरा झाला आणि एक शपथ घेतली गेली की जोपर्यंत पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. अच्छा. म्हणजे 15 ऑगस्ट 1947च्या आधी भारतीयांसाठी 26 जानेवारी हाच एक प्रतिकात्मक स्वातंत्र्य दिन होता. एक प्रकारची वचनबद्धता होती ती. अगदी बरोबर. तो दिवस स्वातंत्र्याच्या लढ्यात एक मैलाचा दगड मानला जातो. त्यामुळे जेव्हा आपलं संविधान तयार झालं आणि ते देशात लागू करायची वेळ आली, तेव्हा संविधानकर्त्यांनी विचार केला की त्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाची, त्या शपथेची आठवण कायम राहावी. हो, बरोबर. म्हणून त्या ऐतिहासिक दिवसाचं महत्त्व जपण्यासाठी 26 जानेवारी ही तारीख निवडण्यात आली. त्यामुळे हा दिवस म्हणजे स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा आणि संविधानिक स्वातंत्र्याचा एक सुंदर मिलाप आहे. तो एका वचनाच्या पूर्ततेचा दिवस आहे. वा! म्हणजे ही तारीख निवडण्यामागे एक जबरदस्त राजकीय आणि भावनिक संदेश आहे. एका विधानाला प्रत्यक्षात आणण्यासाठी एका आर्किटेक्टची गरज असते आणि इथे तर संपूर्ण देशाचं भविष्य घडवणाऱ्या संविधानाचा प्रश्न होता. हे आपल्याला घेऊन जातं त्या व्यक्तीकडे ज्यांना आपण संविधानाचे शिल्पकार म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांची भूमिका नक्की काय होती? ते फक्त एका मोठ्या टीमचे सदस्य होते की त्याहून अधिक काहीतरी? ते केवळ सदस्य नव्हते, ते त्या संपूर्ण रचनेचे मुख्य इंजिनियर होते. बघा, संविधान तयार करण्यासाठी एक संविधान सभा होती, म्हणजेच कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, ज्यात देशभरातून आलेले जवळपास 300 सदस्य होते. पण ह्या सभेने संविधानाचा कच्चा मसुदा म्हणजे ड्राफ्ट तयार करण्यासाठी एक विशेष समिती नेमली. हो. 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेल्या या मसुदा समितीचे म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातला त्यांचा अभ्यास तर अफाट होताच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना भारतीय समाजाची, इथल्या जातीव्यवस्थेची, विषमतेची आणि त्यातून येणाऱ्या गुंतागुंतीची खोलवर जाण होती. म्हणजे त्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान नाही वापरलं. नाही, त्यांनी जमिनीवरचं वास्तव डोळ्यासमोर ठेवलं. आणि म्हणूनच कदाचित त्यांनी संविधानाला केवळ कायद्याचं पुस्तक मांडलं नाही. मला त्यांची एक प्रसिद्ध संकल्पना आठवते, सामाजिक न्यायाचे शस्त्र. अगदी अचूक शब्द पकडलात. त्यांच्यासाठी संविधान हे फक्त देशाचा कारभार कसा चालेल किंवा निवडणुका कशा होतील याचे नियम नव्हते. त्यांच्यासाठी ते एका नव्या, समान आणि न्यायपूर्ण समाजाच्या निर्मितीचं एक शक्तिशाली साधन होतं. वेपन ऑफ सोशल जस्टिस. हो, म्हणजे शतकानुशतके जी लोक अन्याय सहन करत होते, ज्यांना आवाज नव्हता, त्यांच्या हातात हक्कांचं शस्त्र देण्याचा तो एक प्रयत्न होता. पण मला एक प्रश्न पडतो, सामाजिक न्यायाचे शस्त्र ही संकल्पना, ही त्या काळातल्या सगळ्याच नेत्यांना पटली होती का? की काहींचा दृष्टिकोन असा होता की संविधानाचं काम फक्त राजकीय व्यवस्था सांभाळणं आहे, सामाजिक सुधारणा करणं नाही? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. नाही, यावर एकमत अजिबात नव्हतं. संविधान सभेत अनेक मतप्रवाह होते. काही सनातनी विचारांचे सदस्य होते, ज्यांना वाटत होतं की सामाजिक बाबतीत जास्त ढवळाढवळ नको. अच्छा. काहींना वाटत होतं की संविधानाने फक्त मूलभूत राजकीय चौकट द्यावी. पण इथेच बाबासाहेबांची दूरदृष्टी आणि त्यांची पटवून देण्याची क्षमता कामी आली.
त्यांनी ठामपणे मांडलं की जोपर्यंत सामाजिक विषमता आहे तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य निरर्थक आहे. याच विचारातून पुढे मूलभूत अधिकारांचा जन्म झाला. आता या निर्मिती प्रक्रियेबद्दल बोलूया. तुम्ही संविधान सभा आणि मसुदा समितीचा उल्लेख केलात. सामान्य माणसासाठी या दोन गोष्टींमध्ये नेमका फरक काय आहे हे आपण सोपं करून सांगू शकतो का? नक्कीच. आपण एका उदाहरणाने समजावून घेऊ. समजा एक मोठी कंपनी एक नवीन प्रॉडक्ट बनवत आहे. तर त्या कंपनीची जी संपूर्ण बोर्ड ऑफ डिरेक्टरची टीम असेल ती झाली संविधान सभा. ओके. ही टीम ठरवेल की प्रॉडक्टचं ध्येय काय असेल, ते कोणासाठी असेल, त्याची मूळ मूल्य काय असतील. पण प्रत्यक्ष ते प्रॉडक्ट डिझाईन करण्यासाठी, त्याचं इंजिनिअरिंग करण्यासाठी ते एका लहान तज्ज्ञ टीमची निवड करतील. जी झाली मसुदा समिती. बरोबर. ही तज्ज्ञ टीम म्हणजे मसुदा समिती. छान. म्हणजे संविधान सभा ही एक मोठी संसद होती जी दिशा ठरवत होती आणि मसुदा समिती ही ती दिशा प्रत्यक्षात कागदावर उतरवणारी तज्ज्ञांची टीम होती, ज्याचे प्रमुख बाबासाहेब होते. या टीममध्ये त्यांच्यासोबत आणखी कोण दिग्गज होते? हो, या समितीत एकूण 7 सदस्य होते. बाबासाहेबांसोबत अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन गोपालस्वामी अय्यंगार, के.एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला यांच्यासारखे कायदेपंडित होते. पण या नावांचा पलीकडे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. यातील प्रत्येकाची स्वतःची एक विचार करण्याची पद्धत होती. अर्थ अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे देशातल्या सर्वात हुशार वकिलांपैकी एक मानले जायचे. त्यांची प्रत्येक कलमावरची पकड खूप मजबूत होती. त्यामुळे अनेकदा बाबासाहेब आणि त्यांच्यात एखाद्या कायदेशीर मुद्द्यावर खूप खोलवर चर्चा व्हायची. अच्छा. आणि या बौद्धिक वादविवादांमुळेच संविधानाचा मसुदा अधिक मजबूत आणि निर्दोष बनला. म्हणजे हे काम काही अगदी खिळीमिळीच्या वातावरणात झालं नसेल, कारण इतक्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशासाठी एक सर्वसमावेशक नियमपुस्तिका बनवणं हे एक महाकाय आव्हानच असणार. या कामाला जवळपास 3 वर्ष लागली, बरोबर? हो, 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस. या काळात सर्वात मोठं विघ्न किंवा सर्वात अवघड आव्हान कोणतं होतं? आव्हानं तर अनेक होती. देशाची फाळणी झाली होती, त्यातून निर्माण झालेलं दुःख आणि हिंसाचार होता. संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न होता. पण संविधान सभेच्या आतलं सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे एकमत घडवणं. हो, सगळ्यांचं एका मतावर येणं. अगदी. प्रत्येक मुद्द्यावर तीव्र मतभेद होते. उदाहरणार्थ, देशाची राष्ट्रभाषा कोणती असावी, हिंदी की हिंदुस्तानी, यावर महिनोन्महिने वाद चालले. समान नागरी कायदा असावा की नसावा यावर प्रचंड चर्चा झाली. राज्यांना किती अधिकार द्यायचे आणि केंद्राला किती यावरून वाद झाले. अशावेळी बाबासाहेबांना केवळ एक कायदेपंडित म्हणून नाही तर एक कुशल नेगोशिएटर म्हणून काम करावं लागलं. सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांच्या भावनांचा आदर करून एक मधला मार्ग काढावा लागला. आणि याच प्रक्रियेत असं म्हणतात की आपण अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास केला, पण यावर अनेकदा टीकाही होते की आपलं संविधान म्हणजे उसणवारीचं पोतं आहे. यात कितपत तथ्य आहे? ही टीका पूर्णपणे चुकीची आहे. हो, हे खरं आहे की समितीने जवळपास 60 देशांच्या संविधानांचा अभ्यास केला. 60 देशांच्या? अरे वा. हो, पण त्यातील कोणतीही गोष्ट जशीच्या तशी उचलली नाही. याला कॉपी पेस्ट करणं म्हणता येणार नाही. याला ॲडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन म्हणणं जास्त योग्य ठरेल. एक चांगलं उदाहरण देतो. अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाही आहे, तर ब्रिटनमध्ये संसदीय लोकशाही. बरोबर. संविधान सभेसमोर हा मोठा प्रश्न होता की आपण कोणती पद्धत स्वीकारावी. हा तर खूपच मोठा निर्णय होता, कारण यावरच देशाच्या सत्तेचा सगळा डोलारा उभा राहणार होता. मग आपण ब्रिटनची संसदीय प्रणाली का निवडली, ज्यांच्यापासून आपण नुकतंच स्वातंत्र्य मिळवलं होतं? बरोबर. यावर खूप विचार झाला. बाबासाहेबांनी आणि समितीने असा विचार केला की अध्यक्षीय प्रणालीत राष्ट्राध्यक्ष खूप शक्तिशाली असतो आणि त्याला सहजपणे पदावरून दूर करता येत नाही. तर संसदीय प्रणालीमध्ये सरकार म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे संसदेला जबाबदार असतं. हो. संसद अविश्वास ठराव आणून सरकारला कधीही पाडू शकते. भारतासारख्या नव्या लोकशाहीसाठी जिथे सरकारवर अंकुश ठेवणं महत्त्वाचं होतं, तिथेही जबाबदारीची संकल्पना जास्त योग्य वाटली. शिवाय गेली अनेक वर्ष ब्रिटिशांच्या राजवटीमुळे आपल्याला या प्रणालीची थोडीफार सवय झाली होती. त्यामुळे पूर्णपणे नवीन प्रणाली आणण्याऐवजी आपल्या गरजेनुसार बदल करून संसदीय प्रणाली स्वीकारण्यात आली. हाच तो अनुकूलन करण्याचा भाग. इथेच बाबासाहेबांची दूरदृष्टी दिसते.
केवळ कायदे कॉपी पेस्ट न करता भारताच्या मातीला साजेशी व्यवस्था निर्माण करणं. आणि याच विचारातून त्यांनी संविधानाला एक तत्वज्ञान दिलं. ते म्हणाले होते की राजकीय लोकशाही टिकवण्यासाठी सामाजिक लोकशाही गरजेची आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा खूप खोल अर्थ आहे. बाबासाहेबांच्या मते केवळ एक व्यक्ती एक मत हा अधिकार देऊन खरी लोकशाही येत नाही. तो झाला राजकीय लोकशाहीचा भाग. अगदी. पण जर समाजात एका व्यक्तीला मतदानाचा हक्क आहे, पण मंदिरात जायचा किंवा सार्वजनिक विहिरीवर पाणी भरायचा हक्क नाही, तर त्या मताला काय अर्थ? जोपर्यंत समाजात जात, धर्म, लिंग यावरून भेदभाव आहे, विषमता आहे, तोपर्यंत खरी लोकशाही रुजू शकत नाही. अच्छा. आधी समाज समान पातळीवर यायला हवा, तेव्हाच राजकीय समानता अर्थपूर्ण ठरेल. हीच सामाजिक लोकशाहीची संकल्पना आहे. आणि याच तत्वज्ञानाचा पाया म्हणजे नागरिकांना मिळालेले मूलभूत अधिकार, बरोबर? कारण याच अधिकारांमुळे सामाजिक लोकशाहीची प्रत्यक्ष अंमलबजावणी शक्य झाली. अगदी बरोबर. धर्मस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समतेचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार हे सर्व याच विचारातून आले आहेत. विशेषतः कलम 17द्वारे अस्पृश्यता निवारण करणं हे क्रांतिकारक पाऊल होतं. हो. ते केवळ एक कलम नव्हतं, तर हजारो वर्षांच्या अन्यायावर केलेला कायदेशीर प्रहार होता. त्यांनी अनुसूचित जाती, जमाती, महिला आणि इतर वंचित घटकांसाठी संरक्षणाची आणि आरक्षणाची विशेष तरतूद करून सामाजिक न्यायाचा पाया घातला. त्यांच्यासाठी हे अधिकार केवळ कागदावरचे शब्द नव्हते, तर शतकानुशतके दाबलेल्या आवाजाला दिलेली शक्ती होती. ठीक आहे. हे सगळं ऐकताना मला कबूल करायला हवं की माझ्या मनातही 2 तारखांबद्दल नेहमी थोडा गोंधळ होतो. 26 नोव्हेंबर आणि 26 जानेवारी. एक आहे संविधान दिन आणि दुसरा प्रजासत्ताक दिन. या दोन्ही दिवसांचं महत्त्व काय आहे आणि यातला नेमका फरक काय आहे हे एकदा कायमचं स्पष्ट करता येईल का? हा गोंधळ खूप जणांचा होतो आणि तो दूर होणं महत्वाचं आहे. बघा, 26 नोव्हेंबर 1949 हा तो दिवस आहे ज्या दिवशी आपलं संविधान लिहून पूर्ण झालं आणि संविधान सभेने ते स्वीकारलं, अडॉप्टेड. स्वीकारलं. त्या दिवशी संविधानाच्या प्रतीवर सर्व सदस्यांनी सह्या केल्या. म्हणजे त्या दिवशी संविधान निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली. म्हणून तो दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. ओके. म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान तयार झालं आणि स्वीकारलं गेलं. मग 26 जानेवारीला काय झालं? 26 जानेवारी 1950 हा तो दिवस आहे ज्या दिवशी ते संविधान संपूर्ण देशात लागू झालं, एन्फोर्स्ड. म्हणजे त्या दिवसापासून भारताचा कारभार ब्रिटिशांच्या कायद्यानुसार नाही, तर भारतीय जनतेने स्वतःसाठी बनवलेल्या संविधानानुसार चालायला सुरुवात झाली. आणि भारत प्रजासत्ताक बनला. बरोबर. भारत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक बनला. प्रजासत्ताक म्हणजे रिपब्लिक. या शब्दाचा अर्थ आहे की देशाचा प्रमुख म्हणजे राष्ट्रपती हा वंशपरंपरेने येणार नाही, तर तो जनतेद्वारे अप्रत्यक्षपणे निवडला जाईल. तर स्वीकारणे आणि लागू होणे हा यातील मुख्य फरक आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण आज जी माहिती बघितली त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की 26 जानेवारी हा केवळ परेड बघण्याचा किंवा सुट्टीचा दिवस नाही. या दिवसामागे एक मोठा त्याग, प्रचंड बौद्धिक मंथन आणि एक नव्या राष्ट्राच्या निर्मितीचा अटळ संकल्प आहे. जेव्हा संविधान स्वीकारलं गेलं तेव्हा बाबासाहेबांनी संविधान सभेतल्या त्यांच्या शेवटच्या भाषणात एक इशारा दिला होता, जो आजही आपल्याला विचार करायला लावतो. ते म्हणाले होते, संविधान कितीही चांगले असले तरी ते अंमलात आणणारे लोक वाईट असतील तर ते नक्कीच वाईट ठरेल. आणि त्याचा पुढचा भागही तितकाच महत्वाचा आहे. ते पुढे म्हणाले, आणि संविधान कितीही वाईट असले तरी ते राबवणारे लोक चांगले असतील तर ते चांगले ठरू शकते. हा इशारा आपल्याला सतत आठवण करून देतो की संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी केवळ सरकारशी, न्यायालयाची किंवा पोलिसांची नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे. आज आपण जो मतदानाचा हक्क बजावतो, सोशल मीडियावर आपलं मत मांडतो, समानतेने जगण्याचा प्रयत्न करतो, ते सर्व बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या या संविधानिक कवचामुळेच शक्य झालं आहे. म्हणूनच 26 जानेवारी हा केवळ राष्ट्राचा उत्सव नाही, तर तो संविधानाचा आणि त्यामागे असलेल्या उदात्त विचारांचा विजय दिवस आहे. हा दिवस आपल्याला नागरिक म्हणून आपले हक्क आणि त्यासोबत येणारी कर्तव्य यांची जाणीव करून देतो. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. बाबासाहेबांनी संविधानाला सामाजिक न्यायाचं शस्त्र म्हटले होते.
आज इतक्या वर्षानंतर आपण नागरिक म्हणून हे शस्त्र किती प्रभावीपणे वापरत आहोत? त्याची धार टिकून ठेवण्यासाठी आपण काय करत आहोत? संविधानाची मूल्य आपल्या व्हॉट्सॲप फॉरवर्ड्समध्ये, आपल्या सार्वजनिक वागणुकीत आणि आपल्या दैनंदिन जीवनात किती जपतो, यावरच त्या संविधानाचं आणि पर्यायाने आपल्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.